श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपला गुरु पुष्यामृत योग जो आहे तो येणार आहे 23 एप्रिल 2026 या दिवशी। आणि त्या दिवशी आपल्याला काही सेवा ज्या असतात, उपासना ज्या असतात त्या करायच्या असतात। गुरु पुष्यामृत योग म्हणजे नेमकं काय? तर बघा, गुरु पुष्य योग हा अत्यंत शुभ आणि मंगलमय असा योग मानला जातो। या योगाला गुरु म्हणजेच काय तर गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होत असतो। गुरुवार हा बृहस्पती देवांचा, बृहस्पती जे भगवान आहेत तर त्यांचा संबंध बृहस्पती ग्रहाशी येत असतो। याचा संबंध अशा प्रकारे जुळवण्यात येतो। बृहस्पती हा ज्ञान, धन, धर्म आणि सौख्याचा कारक ग्रह असा आहे। पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक अत्यंत पवित्र व शुभ नक्षत्र मानले जाते। या दोघांचा संगम झाल्याने जो योग तयार होत असतो त्याला गुरु पुष्य योग असे म्हटलं जातं। तसंच तुम्हाला सांगेल बघा, या दिवशी केलेली खरेदी, गुंतवणूक, नवीन व्यवसायाची सुरुवात असते, ती शिक्षणाची सुरुवात असते। तसेच तुम्हाला सांगेल बघा, कुठलीही मंत्र साधना किंवा आध्यात्मिक साधना, व्रत किंवा पूजन अत्यंत शुभ आणि धनदायक मानले जाते। तसंच तुम्हाला सांगेल, द्रव्य, संपत्ती, आरोग्य, ज्ञान, आध्यात्मिक उन्नती तुम्हाला हवी असेल तर यासाठी हे एक असं श्रेष्ठ असं मुहूर्त मानला जातो। आणि या मुहूर्तावर कुठलीही केलेली खरेदी असू द्या, प्रॉपर्टीची किंवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अडचणी येत आहेत किंवा खरेदीसाठी अडचणी येत आहेत तर त्यासाठी सुद्धा आपण या मुहूर्तावर काही सेवा, उपासना ज्या असतात त्या चालू करू शकतो। आणि या दिवशी आपण जी काही उपासना करत असतो ती माता लक्ष्मी, भगवान विष्णूंपर्यंत, बृहस्पती भगवानांपर्यंत जात असते। म्हणून या दिवशी खूप महत्त्व मानलं जातं। आणि गुरु ग्रहाची आपल्याला जर पाठबळ लाभलं, म्हणजे आपल्या गुरूंचं पाठबळ लाभण्यासाठी आपल्याला त्या दिवशी सेवा करायची असते, म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची असते। गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काही सेवा ज्या असतात, उपासना ज्या असतात त्या करायच्या असतात। आपल्या घरातील माता लक्ष्मीचं आगमन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये, तसेच आपल्या अडचणी ज्या असतात पैशांविषयी, आर्थिक चणचण जी असते त्याविषयी असतात, तर या सेवा निश्चितच तुम्ही करू शकतात। किंवा या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा, 5 गुरुवार करून बघा आणि 5 गुरुवार केल्यानंतर तुम्हाला जर फरक जाणवला तर नक्कीच तुम्ही कंटिन्यू हे उपाय करू शकतात। छोटे छोटे अगदी उपाय केल्याने आपल्याला बऱ्याच जास्त पटीने हे फायदे बघायला मिळत असतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, गुरु पुष्यामृत योग आहे त्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचंय। स्नान घालत असताना भगवान विष्णू जे आहेत म्हणजेच बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे। सर्व देवी देवतांची आंघोळ करत असताना पिवळी जी हळद असते बघा, हळद आपली घरातली असावी, विकत घेतलेली नसावी। आपली जी घरातली हळद असते त्या हळदीने सगळ्या देवी देवतांना कापूर आणि हळद मिक्स करून आंघोळ करायची आहे देवतांची। दर गुरुवारी तुम्ही करून बघा। तसेच अवश्य असं सांगेल की बृहस्पती भगवान जे असतात म्हणजे भगवान विष्णू, किंवा तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, मूर्तीचा अभिषेक करू शकतात। फोटोची सुद्धा तुम्ही पूजा वगैरे करू शकतात। माता लक्ष्मीचा अभिषेक त्या दिवशी करू शकतात। खूप महत्त्वपूर्ण असा दिवस आहे म्हणून सांगेल तुम्हाला। तसेच आपल्याला त्या दिवशी कनकधारा स्तोत्र जे आहे ते पठण तुम्ही करायचं आहे। कनकधारा स्तोत्र तुम्ही दर गुरुवारी करून बघा, म्हणजे ह्या नक्षत्रापासून तर 5 गुरुवारांपर्यंत अवश्य तुम्हाला फरक जाणवेल। आणि थोडा जरी फरक जाणवला तर तुम्ही कंटिन्यू गुरुवार करून असे कनकधारा स्तोत्र पठण करू शकतात। त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल, त्या दिवशी म्हणजेच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या गुरूंची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते। आपल्या गुरुबळ वाढण्यासाठी आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे। आणि तीच म्हणजे काय, स्वामी चरित्र सारामृत हा जो छोटासा ग्रंथ आहे याचं नक्कीच आपण पठण करावं। जेवढी जास्तीत जास्त मंत्र साधना होईल, म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची साधना आपल्याला करायची आहे। निदान 11 माळिका असेना जप नक्कीच करा तुम्ही सगळ्यांनी, असं सांगेल। आपलं गुरुबळ वाढत असतं, त्यामुळे आपल्याला ही साधना करायची आहे। तसेच तुम्हाला सांगेल, बृहस्पती भगवानांचं जर आपल्याला पूजा अर्चा करायची राहिली तर बघा, आपल्या घराशेजारी जर पिंपळाचं झाड आणि पिंपळाचं झाड, केळीचं झाड असेल किंवा आपल्या घराजवळ केळीचं, पिंपळाचं आणि आवळ्याचं झाड, ह्या तिघी झाड असतील किंवा तिघींपैकी एक जरी असेल तर तुम्हाला सांगेल, दर गुरुवारी तुम्ही दिवा प्रज्वलित करून यायचा आहे, नमस्कार करून यायचं आहे त्या झाडाला। या पद्धतीने करा, दर गुरुवारी करायचा प्रयत्न करा, नक्कीच करा। मासिक धर्मसूतक आलं तर सेवा टाळा आणि दर गुरुवारी सुरुवात करा। तरी सुद्धा भगवान विष्णूंची आराधना त्या ठिकाणी होत असते।
संध्याकाळ जास्ती संध्याकाळी करू नका, दिवसा तुम्ही करायचं आहे. दिवसा तुम्ही दिवा प्रज्वलित करून या आणि पूजा करून या तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. दुसरं अजून सांगेल, माता लक्ष्मीचं रूप हे म्हणजेच काय, तुळशीच्या स्वरूपात असतं. आपल्या घरातील जी तुळस असते त्या तुळसला तुम्ही कच्चं दूध जे असतं, अगदी पोहे खायचा चम्मच असतो बघा, तेवढं का दूध असे ना, कच्चंच दूध आपल्याला अर्पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी. हे अवश्य नियम पाळा आणि नक्कीच तुम्ही अर्पण करा. त्यानंतर पुढची सेवा तुम्हाला सांगेल बघा, दक्षिणावर्ती शंख जो असतो आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये जो आपण पाण्याने अभिषेक करत असतो तो शंख दुसरा असतो, पण दक्षिणावर्ती शंख जो असतो तो भगवान विष्णूंचा मानला जातो. तर तुम्हाला सांगेल, दक्षिणावर्ती शंख जो असतो त्याची सेवा आपल्याला करायची असते. ती सेवा करत असताना तुम्हाला सांगेल, पिवळे तांदूळ आपल्याला करायचे आहेत. हळद घ्या, थोडा पाण्याचा हात लावा, पिवळे तांदूळ करून घ्या आणि ते तांदूळ भरून आपल्याला तो शंख ठेवायचा आहे. आता हा शंख ठेवला आपण, ह्या गुरुवारी ठेवला तर पुढच्या गुरुवारी ते तांदूळ काढून घ्यायचे आहेत. नव्याने तांदूळ आपल्याला भरायचे आहेत. ते तांदूळ असतील ते पक्ष्यांना टाका किंवा तुम्ही खिचडी, पिवळी खिचडी वगैरे बनवून खाऊ शकतात. या पद्धतीने हा सुद्धा उपाय तुम्ही गुरुवारी करू शकतात. निश्चितच म्हणजे तुम्ही सुरुवात केली, 5 गुरुवार करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तसेच तुम्हाला सांगेल, गुरुवारच्या दिवशी तुम्ही गोग्रास देऊ शकतात, गाईला घास देऊ शकतात. तुमच्या पद्धतीने द्या तरीसुद्धा चालेल. 5 गुरुवार देऊन बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. नाहीच काही शक्य झालं तर बघा, आपल्या घरून जाताना गोग्रास तिथे तुम्ही देऊ शकतात, गवतचा घास द्या. पण आपल्या घरून जात असताना एक चपाती न्या, चपातीमध्ये हरभऱ्याची डाळ बघा आपण दिली तर खात नाही, पण चण्याची डाळ त्या चपातीमध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही चपाती जी असते ती गाईला खाऊ घाला. म्हणजेच काय, गुरुवारच्या दिवशी खाऊ घातल्याने गाईला, या पद्धतीने चण्याची डाळ खाऊ घातल्याने आपल्याला जास्त पटीने पुण्यप्राप्ती मिळत असते. अशी मान्यता आहे की गाईचं पुण्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अनन्य पटीने असं महत्त्व गाईला दिलं जातं आपल्या धर्मामध्ये. म्हणून तुम्हाला सांगेल, सगळी देवदेवतांची पूजा केली जाते, म्हणून गाईला घास नक्कीच आपण त्या दिवशी द्यायचा आहे. दर गुरुवारी देऊन बघा, 5 गुरुवार नंतर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तसेच तुम्हाला सांगेल, आपले उंबरठ्याची लेपन आपण करायचं आहे, हळदीचं लेपन करा. नाही शक्य झालं तर थोडा स्प्रे का असे ना, हळदीचं स्प्रे आपण उंबरठ्यावर करा. उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा आहे, गुरुवारी तरी निदान करा. दररोज तुम्हाला वेळ साध्य होत नाही, मात्र गुरुवारच्या दिवशी नक्कीच तुम्ही उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपल्या घरामध्ये नित्याने जे असेल तर गुरुवारच्या दिवशी, इतर दिवशी माहिती नाही, पण गुरुवारच्या दिवशी तुपाचा दिवा जो असतो तो तुळशी मातेला हा प्रज्वलितच करायचा आहे. संध्याकाळचा वेळ, सकाळी तुम्हाला जमलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण संध्याकाळी अवश्य तुम्हाला सांगेल, गुरुवारच्या दिवशी तुपाचंच निरंजन आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. या ज्या सेवा आहेत, अगदी छोटे छोटे उपाय आहेत, हे आपले गुरुबळ वाढण्यासाठी, आपल्या घरातील आर्थिक चणचणी ज्या असतात त्या दूर होण्यासाठी कामी येत असतात. म्हणून ह्या काही गोष्टी ज्या असतात या गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात. नक्कीच बघा, गुरुपुष्य अमृत जो योग येत आहे त्या योगावर जर आपण सुरुवात केली आणि त्या गुरुवारपासून जर सुरुवात केली तर निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती ही मिळत असते. काही अडचण आली, सुतक आलं, मासिक धर्म आलं, तो गुरुवार टाळा, पुढे कंटिन्यू करा तरीसुद्धा चालेल. तुम्हाला फरक जाणवत असेल तर तुम्ही या सेवा कंटिन्यू पुढे सुद्धा करू शकतात. अजून म्हणायला गेलं तर पिवळ्या वस्तू तुम्ही दान धर्म करू शकता. दान केलेलं अधिक पुण्यकारी ठरत असतं, म्हणून तुम्ही अन्नदान करू शकतात. गरीब लोक असतील त्यांना केळी दान करा. पिवळ्या वस्तू गुरुवारच्या दिवशी जेवढं शक्य झालं तेवढ्या पिवळ्या वस्तू अन्नदान म्हणून नक्कीच तुम्ही दान करा, तरीसुद्धा जास्त पटीने तुम्हाला फरक जाणवेल. ज्या आर्थिक अडचणी ज्या असतील त्या दूर व्हायला मदत होत असतील तर नक्कीच एक छोटे छोटे उपाय जे असतात ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.